नमस्कार, मी स्मिता गोंदकर. आज मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या फिल्मचं ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च झालेलं आहे. हे आमचं पोस्टर आहे आणि या पोस्टरमध्ये छोटे जिथे बाळाचे शूज आहेत आणि ऑफिस बॅग आहे. आय थिंक दीज टू थिंग्स टेल अ लॉट अबाउट अ फिल्म. आमचा जो विषय आहे तेही या पोस्टरवरनं कळून येत आहे. या फिल्ममध्ये माझ्याबरोबर आहेत मिस्टर राजेंद्र शिरसटकर. नमस्कार. आपल्या क्राईम पेट्रोलमधले लाडके इन्स्पेक्टर. नमस्कार. या सिनेमात मी काही इन्स्पेक्टर वगैरे नाही आहे. या सिनेमात मला जर तुम्ही नीट पाहिलं तर असं एक कॉर्पोरेट लुक वगैरे असलेला आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारं हे कपल आहे बेसिकली आणि यांची स्वप्न खूप आहेत. स्वप्नांच्या मागे धावणारी माणसं आहेत. तर त्यात कुठेतरी मग आपण निसर्गाशी तडजोड करतो आणि मग निसर्गाला फसवल्यानंतर निसर्ग त्याचा तुम्हाला दणका देतोच देतो. अशी एक साधारण गोष्ट आहे. आणि स्मिताबद्दल मी सांगेन की आत्तापर्यंत स्मिताला तुम्ही डान्स किंवा ग्लॅमरस अशा भूमिका करताना पाहिल्या आहेत, पण या ह्याच्यात पहिल्यांदा एक अभिनेता किंवा अभिनेत्रीला परफॉर्म करायला मिळेल असं एक नेहमीचं वाटत असतं. तसं तिला या सिनेमात मिळालं आणि ऑफकोर्स माझ्यासाठी फार मोठी फिल्म आहे. संपूर्ण सिनेमात फक्त आम्ही दोघं जण आहोत आणि 2 तासाची फिल्म 2 जणांना. त्यासाठी तुम्हाला परफॉर्म करणारे ॲक्टरच लागतात आणि आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक दिनेश आनंद यांनी आम्हा दोघांवर हा विश्वास ठेवून आमच्याकडून ते काम करून घेतलं. पहिली हिरोईन ना मी. माझी पहिली हिरोईन स्मिता गोंदकरजींनी मला खूप काही काही शिकवलं. पहिली हिरोईन म्हणजे तुम्ही समजून घ्या. एक कॉपमधल्या म्हणजे नेहमीच आपण कॉपसारखे बघतो, तर ते नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा कॉपसारखेच वागतात. म्हणजे त्यांचं चालणं बोलणं असं लांबून नमस्कार वगैरे असं असतं. आणि या सिनेमामध्ये म्हणजे मिठी मारणं किंवा रोमॅन्टिक सीन्स असं सगळं करायचं म्हणजे आय थिंक तुम्हाला टेन्शन आलंच असेल. हां, म्हणजे बरेच जण तर असे घाबरतो म्हटलं तर असंच होणार ना की अरे काय येड आहे, स्मितासारखं गोंदकरला मिठी मारायला घाबरतो. आम्ही धावलो असतो. पण नाही, स्मितानी शूटिंगच्या दरम्यान खूप मला कम्फर्ट झोनला आणून काम करायला लावलं. त्याच्यामुळे एक तो कॉन्फिडन्स, म्हणजे मी कधी हे केलंच नव्हतं, पहिल्यांदा होतं. त्यामुळे आता कोणी येणार. आता ट्रेंड झालेत एकदम, नो प्रॉब्लेम टाईज. तर अशी छानशी छोटी म्हणजे एका छोट्या विषयावरती खूप छान असा सिनेमा झाला आहे. आणि मी असं म्हणेन की आम्ही मॅरिड कपल दाखवलं या मूवीमध्ये, पण ही फिल्म सगळ्यांसाठी आहे. टीनेजर्स, यूथ, अशा यूथनी हे फिल्म नक्कीच बघायला हवी. एक जो अवेअरनेस आम्ही क्रिएट करणं किंवा दाखवण्याचा एक अवेअरनेस जागृत करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो नक्कीच यूथनी ही फिल्म बघावी असं मला वाटतं आहे. आणि या 23 सप्टेंबरला आमची फिल्म रिलीज होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 23 सप्टेंबरला येते. तर आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म नक्की बघावी. तुम्हाला एक नवीन जोडी या निमित्ताने इंडस्ट्रीमध्ये येते, स्मिता गोंदकर आणि राजेंद्र शिरसटकर. किती है ना. काय डिरेक्टरनी काय विचार केला असेल ना आपल्याला कास्ट करताना की आम्ही किती डिफरंट असेल की दे आर परफॉर्मर्स. या डेफिनेटली. पण आम्ही इतक्या डिफरंट जॉनर्समधनं एकत्र आलो आहे आणि त्यांचा विश्वास आमच्यावरती होता आणि आय थिंक हॅट्स ऑफ टू देम की 23 सप्टेंबरला नक्की बघा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड. हाय, मी मयुरी वाघ आणि मराठी एंटरटेनमेंट वर्ल्डबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.